विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर एकाच टप्प्यात मतदान. जिल्हा प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात. 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप. माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा. भाजप आक्रमक. व्हॉइस नोटमधील आवाज ऐकवत भाजपच्या सुधांशू त्रिवेदींचा सुळे आणि पटोलेंना सवाल. हा आवाज तुमचाच आहे का? उत्तर देण्याचं आव्हान. महाविकास आघाडीनं बिटकॉइनच्या माध्यमातून पैसा जमवला. भाजपचा आरोप. काँग्रेसनं आमच्या 5 प्रश्नांवर खुलासा करावा. भाजपची मागणी. सुधांशू त्रिवेदींनी केलेले आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळले. समोरासमोर चर्चा करण्यास मी तयार. सुळेंचं आव्हान. विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप. तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यावधींची नोंद. नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूरांचा दावा. भाजपा नेते विनोद तावडे 4 तास हॉटेलमध्ये बंद. पैसे वाटप झाल्याच्या आरोपांवरून भव्य कार्यकर्त्यांचा घेराव. पत्रकार परिषदेनंतर हितेंद्र ठाकूरांनी तावडेंना सोडलं. विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई. विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल. भाजपवाल्यांनी सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार. बवियाच्या हितेंद्र ठाकूरांचा दावा. 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप. भाजपच्या नेत्यांनी स्टीप दिल्याचं ठाकूरांचं वक्तव्य दादांत खोटं. विरारमध्ये जाणार हे पक्षात कुणालाही माहीत नव्हतं. विनोद तावडेंचा दावा. मोदीचे हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघाले? विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल. तर तावडेंना अटक करण्याची चैनीथलांची मागणी. विरार कॅशकांड प्रकरणात फडणवीसांकडून विनोद तावडेंना क्लीन चिट. तावडे दोषी नाहीत. पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात. फडणवीसांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या मतदारसंघात पैशांचं वाटप. भाजपचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करण्याची भाजपची मागणी. भाजपा नेते धमक्या देऊन अशा गोष्टी करून घेतात. फेसबुक लाईव्हमध्ये रोहित पवारांचे भाजपवर आरोप.